सगळे सोलापूरचे आहेत का? बर. अच्छा अच्छा अच्छा. हा प्रचार चालू आहे का? प्रचार चालू आहे. बर 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 बर. कुठून आला तुम्ही? सोलापूर. तुम्ही सोलापुरातून काय कशासाठी प्रचार कसा चालू आहे? चांगला चालू आहे प्रचार. बर कुणाचा? उमेश दादा पाटील. उमेश दादा पाटील. बर किती महिला आहेत टोटल सोलापूरला आलेले? सोलापुरात आलेले 40 महिला प्रचार करायचे आहेत का सोलापूरच्या? काय गाड्या लावल्यात मग आपल्याला काय माहिती. 2 गाड्या MH-45 MH-14 काय हे प्रत्येक कॉम्प्लेट वाटते प्रत्येक घरात तुम्ही देता? अच्छा. सगळ्यांना स्वयंस्फूर्तीनं हा रोजगारी माणसं लावून प्रचार होत असतोय आणि मत टाकत असते ती. इकडं नरखेडला कोण जाणार? आमचे मालक 2 मिनिटात तिथं कारखान्यावर गाठ पडते बर. आणि त्यांच्या आमच्याकडे कोणी कोणच्या जिल्हा परिषदानं कोणी आमदाराने कोणी विचार केला नाही, डांबरी फक्त बनवून मताचा आलेले विचार देत नाही. केलाय. बहाडोत्री माणसं लावून मत मागते ती. बर. त्या भागामध्ये पुढारी सुद्धा येत हा. नाही. सांगितलं का देते ती मत जावा रे तुम्ही मत मागा म्हणून तेव्हा 2 गाड्या उभा तेव्हा राहिले. ते हा त्या कुठल्या त्या? विचारा की त्यांना जाऊन तुम्ही. विचारायचं. आम्हाला तर काय माहिती कुठे त्यांचं गाव शिवाय आम्ही काय विचारा उमेदवार नाही, या गाड्याचा उमेदवार नाही. सगळी गुन्हा आणण्याची सोलापूरची आहे ती कॅमेरा फिरवा बरं तिकडे जरा. काय ते कुठल्या 2 गाड्या आहेत? 2 गाड्या इकडे आलेल्या आहेत. तुमच्या गावातल्या नाहीत काय? आमच्या गावातल्या नाही त्या. हा 2 गाड्या आणि 20 वायाच्या 20 बाय आहे त्या प्रचाराला. गावात बरं, बरं. नाही. थांबा त्यांना आपण विचारू. आपण विचारायचा आहे थोडा प्रयत्न करूया. या इकडे. मावशी नमस्ते. कुठून आलात? कुठून? सोलापुरातून. काय कशासाठी प्रचार चालू आहे का तुमचा? कुणाचा? उमेश दादा पाटील. उमेश दादा पाटील. बर कसं वाटतंय त्यांचं काम एकंदरीत? पहिली बार बोललेले सर त्यांनी. हा तिकडे सांगा त्यांना. बर बर बर. काय आणलं इकडं? त्यांचे आहेत कागदपत्र आहेत त्यांचे. अच्छा अच्छा अच्छा. हा प्रचार चालू आहे का? प्रचार चालू आहे. बर 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 बर. कुठून आला तुम्ही? सोलापूर. तुम्ही सोलापूरहून आलात प्रचार करायला? हो. बर कसं काय म्हणजे कसं काय एकंदरीत? कसं छान वाटतं आम्हाला असं फिरायला छान वाटतं जरा. छान वाटतं. हो छान वाटतं. आम्ही दादासाठी प्रचार करायला आलो. आम्हाला छान वाटतं फिरायला. बर. स्थानिकांचं कसं आहे मत एकंदरीत पाहता? म्हणजे एकंदरीत आता त्यांचे आता ते मत आहे त्यांना आपण काय सांगता येते त्यांचे मत म्हणजे आपण आता देतोय पत्रिका वाटतोय ते म्हणतात की आमचेच आहे ते आमचेच किती महिला आहे. आहेत आता सोलापुरात आलेले? किती आता महिला आहेत? किती महिला एकूण 16-17 महिला आहेत. अच्छा. हो 16-17 महिला कसं आहेत. ठरलं एकंदरीत तुमचं काय? आमचे सर आता सर वेगळे आहेत तिथे. हा. हा तसं म्हणजे आता हे बचत गटचं आमचं आहे. बचत गटाचं आहे आमचं. पण आता ते सर वेगळे आहे ते. काय बचत गटाचं नाव काय? बचत गटाचं नाव काय? आवास योजना. रमाई आवास योजना ते झालं. बचत पण गट पण त्याचाच आहे. बर बर. त्याच्या गटाच्या माध्यमातून तुम्हाला काम दिलं गेलं? हो गटाच्या माध्यमातून काम दिले. रमाई हा गटाच्या माध्यमातून आम्हाला काम दिले. कुठली कुठली गाव आहेत? असे आता हे आता 2-3 दिवस झाला करायला आम्ही आजच आलोय. आणि येणकी आम्ही मोहोळ, हे वाघुली, हे करतो. सगळे गाव. सगळे गाव कोरली, आहे का म्हणजे उमेश पाटील लोक मानणारे आहे तिकडे? हो आहेत. काय म्हणते एकंदरीत तुम्हाला काय म्हणते? काय म्हणते ते आमचेच आहेत. आमचे दादा आमचेच आहेत म्हणतात. आमचा माणूस आहे. हो ते चांगले आहेत. त्यांचा आम्ही विकास करू म्हणले. अच्छा अच्छा. हो मी म्हणलं ते अगदी मला मत द्या, आम्ही त्याचा विकास करू. ही अडचण असली तर आम्ही दूर करू. काय हे प्रत्येक कॉम्प्लेट वाटते प्रत्येक घरात तुम्ही देता? अच्छा. सगळ्यांना सगळे सोलापूरचे आहेत का? बर बर बर. एकंदरीत तसं पाहायला गेलं तर या महिला ज्या आहेत त्यांनी प्रचार करण्यासाठी प्रत्येकाच्या होम टू प्रचार करण्यासाठी आलेले आहेत. आणि या इकडे अजून काय महिला तिकडे या भागात? जेवण चालू आहे का? बर 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 आम्हाला जेवणाची व्यवस्था नसेल पण आम्हाला दादांना पुढे जाण्याचं आहे. बर. काय प्रचार कसा चालू आहे? चांगला चालू आहे प्रचार. बर कुणाचा? उमेश दादा पाटील. उमेश दादा पाटील. बर किती महिला आहेत टोटल सोलापूरहून आलेले? सोलापुरात आलेले 40 40 महिला. बर बर बर.
न बोलणारे सर त्यांना बोलायला येत नाही, तुम्ही त्यांच्याकडे गेलो खूप बोलायला छान ते घाबरतात. नाही नाही घाबरतात काय बोलायला काय घाबरायचं खूप छान परिसर देतात लोक. आम्ही पण सगळ्यांनी घरोघरी जाऊन सांगितलं उमेश दादा पाटील यांना तुम्ही येत्या 5 तारखेला आपल्या घड्याळावर मतदान मतदान करा. बरोबर आहे मतदान करणं तेवढं आणि गरजेचं आहे. एकदा ही चान्स त्यांना देऊन बघा. तुमच्या गावांचे विकास बरोबर करता छान करतील त्यांनी. चांगले माणसं आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही कार्य करा. तुम्ही एवढं सहकार्य करा आम्ही म्हणून सांगितलेलं आहे. प्रत्येक घरामध्ये जाऊन हो सांगतात सगळं दादा ताई माई हात जोडून विनंती करून पॉपलेट देऊन त्याचे तुम्ही एवढा चान्स द्या त्यांना. ते चांगले आहेत माणसं. तुम्ही एवढा चान्स देऊन बघा म्हणून आम्ही सांगितले. कळकळची विनंती करून सगळ्यांना सांगितले. अच्छा ते कॉम्प्लेट उडायला लागले किती आणलेत कॉम्प्लेट इकडे नाही आहेत की अजून वाटेल त्या बाकीचं आता सगळीकडे फिरू गावगाव सगळं कोपरा अच्छा 2-3 हजार आहेत आता हो हे वस्ते घर आहेत ना ते सुद्धा गेलो आम्ही. अच्छा 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 बर 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 या इकडं काय गावातील नागरिक आहेत इकडं आता काय परिस्थिती आहे चांगलं आहे वातावरण कुणासाठी सचिन जाधव साहेबांना. का उमेश पाटील का नको आता इथं आमच्या कुरुल गटात काय विषय झालाय विरोधक कोण आहे आबा बाजूसारखा विरोधक कोण आहे ते काय बोलणार आहे काय करणार आहे ह्याच्यापेक्षा आमच्या माणसानं काय केले आतापर्यंत राजकारणात नसताना. बर सचिन मालकाची उमेदवारी आहे ती स्वतः इच्छुक होऊन राजकीय काय तर स्वार्थ साधून घेतलेली उमेदवारी नाही. ही जनरेट्यातनं आलेली उमेदवारी. बर पाठीमागे पडलेल्या 2-3 दुष्काळामध्ये पाण्याची व्यवस्था गावात करणे ही अशी म्हणजे सामाजिक जेवढी कामं केली. विरोधक पण तेवढे स्ट्रॉंग आहेत म्हणतात. आता इथं कोण जरी आला तरी आमच्या माणसापुढेही टिकू शकत नाही. कारण काम आहे हो काम बघावं लागणार नाही. मला सांगा आज जिथं संस्था नाही कंपनी नाही तिथली लोक त्या गावात रिकामी झाली. ती गावोगावी म्हातारी माणसं राहिली ती तरणी सगळी पोरं पुणे मुंबईला गेली ती. इथं आमच्या गावातली 100% 90% पोरं ही गावात आहे ती. कारण ही कारखाना गावात आहे. कारखान्यात ज्या पद्धतीचा माणूस लागतो त्या पद्धतीचं शिक्षण घेऊन इथं लगेच काम आहे. सकाळी गॅरंटी आहे कामाची. रोजगाराचा विषय मिटला इथला. या इकडं हो सर या इकडं काय झालं व्हायचं आमचं काय नाही हो आम्ही गाडीवाला हो कुठलं हे गाडीवर तुमचं कुठलं आहे तुम्ही मोहज आहे मूळ नाव काय भोसले गाव खवणी खवणी गावातले आहेत का बर काय महिलाचे प्रचार करायचे आहेत का सोलापूरच्या गाडी काय गाड्या लावलेत पण आपल्याला काय माहिती. 2 गाड्या आहेत MS-45 MS-14 हा बर 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 तुमचं नाव माझं नाव भगवान नामदेव आठवले. बर एनकीतलंच आहे प्रचार जोरात चालू आहे की गावात तुमच्या मग आमच्या माणसाला आम्ही टाकायचं नाही म्हणल्यावर उमेश पाटीलचे प्रचार आहे ते एवढा मोठा आम्हाला काय उपयोग नाही. ही तर आमचे मालक आहेत आणि इकडं नरखेडला कोण जाणार. आमचे मालक 2 मिनिटात तिथं कारखान्यावर गाठ पडते. बर आणि त्यांच्यापेक्षा एक सांगायचं म्हणजे ह्यांच्या वडिलांनी शाळा जकराय प्रशाला काढली बर पहिली. त्या शाळेत मी 29 वर्षे सेवा होऊन रिटायर झालो. बर बर आणि ती होऊन पण मालकाने सचिन मालकाने लगेच मला कारखान्यात सिव्हिल सुपरवायझर काम दिलंय. बर मग ह्या माणसाचा जोड इतका आहे की आता मी सिव्हिलचं ह्या गावातला तरुण तर असू द्या परंतु म्हाताऱ्या माणसाला सुद्धा तिथं काम आहे. 2 रुपये म्हणजे त्यांच्या संस्थेत काम म्हाताऱ्याला सुद्धा इथं प्रचार तुमच्या गावात जोरात चालू आहे. काय फायदा आहे. प्रचार करून नुसतं पैसे घ्यायचं पगार घ्यायचे फिरायचं झालं. ह्याच्यापेक्षा काय त्यांचं मतदान नाही काय नाही त्यांचं मतदान ह्यांचं ह्या सोलापूरची लेबर मग इकडे फिरायला काय पैसे पगार मिळा फिरायचं आहे. या इकडे काय काय नाव आहे तुमचं बंडोपती ज्ञानोबा कोळी. इकडे प्रचार जोरात चालू आहे तुमचा काय प्रचार नाही त्या प्रचारला काय करताय. आमचा मालक इथं राहिला गावाला रोज खाणारा पिणारा देणारा हेच मालक. दुसरा काय मालक आम्ही ओळखतच नाही कोण आहे. बर बर आम्हाला रोज उठलं हेच मालक. तुम्ही म्हणलेलं बरोबर आहे ते प्रचार करायसाठी पॅम्पलेट वाटण्यासाठी ते आणलं गेलेलं आहे. गेल्या वर्षी मोहोळच्या होत्या गेल्या बारीने मोहोळची होत्या. प्रचार करायला स्वयंस्फूर्तीनं प्रचार करायचा असतो. बरोबर स्वयंस्फूर्तीनं रोजगारी माणसं लावून प्रचार होत असतोय आणि मत टाकत असते ती येडे कशा. आमचा भाग असा आहे की बारक्यापणी लहान मुली खेळ खेळते त्या कोणी बी डोळं झाकायचं एकीनं आणि कोणी बी या टिकली मारून जावा कोणी बी हत्तीने या टिकली मारून जावा
अहो हाताने या टिकली मारून जावा, मग ती एका पोरीने यायचं कपाळाला अशी टिकली मारायची आणि जायचं, असा हे वंचित भाग आहे हा. म्हणून ही रोजगारची माणसं लावली ती.